श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज प्रभु रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान की गोपाल कृष्ण भगवान की नमः पार्वती पतये हर हर वर्धनारेश्वरी भगवान की परम पूज्य संत स्वामी अनेक रूपी महाराज संत शिरोमणी सावता महाराज संत शिरोमणी नामदेव महाराज की जय। गाता विठोबाची कीर्ती गाता विठोबाची कीर्ती महापातके जळती सर्व सुखाचा आगर उभा असे विटेवर आठविता पाय त्याचे मग तुम्हा भय कैचे सर्व सुखाचा आगर उभा असे विटेवर काया वाचा म्हणे भाव जणी म्हणे गावा देव सर्व सुखाचा आगर उभा से विटेवर विठ्ठल 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 विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा प्रथम नमन करु गणनाथा 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 उमा शंकराची सुता सुता उमा शंकर चरणावरी ठेवणी माथा चरणावरी ठेवणी माथा चरणावरी ठेवणी माथा चरणावरी ठेवणी माथा साष्टांग हे दंडवत साष्टांग हे दंडवत बंधु दुसरी शारदा आता बंधु तुझ शारदा आता बंधु तुझ शारदा आता बंधु तुझ शारदा आता बंधु तुझ शारदा नमः शिवाभ्यां नवयवनाभ्यां परस्पराश्लिष्ट वपूर्धराभ्यां नगेन्द्रकन्या वृषकेतनाभ्यां नमो नमः शंकर पार्वतीभ्यां महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया
तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारि वरणौ रघुबर विमल जसु जो धायक फलचारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार राम सिया राम जय जय राम 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 हो मंगल भवन मंगल हारे उमा सहित तिह जप त्रिपुरारी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम हो प्रथम ही गुरु को शीश नमाए गुरु चरणों में ध्यान लगाए राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शिवावतार धरून शिवावतार धरून शिवे अवतार धरून शिवे अवतार धरून शिव अवतार धरून शिव अवतार धरून शिव अवतार धरून शिव अवतार धरून केले त्रैलोक्य पावन केले त्रैलोक्य पावन शिवे अवतार धरून शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन केले त्रैलोक्य पावन शिव अवतार धरून शिव अवतार धरून शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन केले त्रैलोक्य पावन केले त्रैलोक्य पावन शिव अवतार धरून त्रैलोक्य पावन केले त्रैलोक्य पावन केले त्रैलोक्य पावन त्रैलोक्य पावन गाता विठोबाची कीर्ती गाता विठोबाची कीर्ती महापातके जळती
सर्व सुखाचा आगर उभा असे विटेवर. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी भगवत चिंतनाकरिता निवडलेला अभंग संत जनाबाई महाराजांचा भगवत भक्तीचं महात्म्य प्रतिपादन करणारा 4 चरणांचा गोडसा अभंग आहे. अभंगाची प्रास्ताविकता प्रतिपादित करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. किम निमित्तानं तुम्ही आपण सर्वजण आज या ठिकाणी जमलो होतो ते निमित्त म्हणजे भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या कृपाशीर्वादाने विशेषतः थोरा मोठ्यांच्या मार्गदर्शनातून थोरा मोठ्यांच्या अट्टहासातून सहयोगातून तुम्हा सर्वांच्या अट्टहासातून सहयोगातून आपल्या पवित्र पावन नगरीमध्ये सावतामाळी मंगल कार्यालय या पवित्र पावन क्षेत्रावरती सुरू असलेला हा नामयज्ञ सोहळा. खरं तर नामयज्ञ सोहळ्याचं औचित्य फार गोड आहे. 2 संतांचा समाधी सोहळा ते म्हणजे संत शिरोमणी सावता महाराज आणि संत नामदेव महाराज यांचा समाधी सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं सुरू असलेला हा नामयज्ञ सोहळा. आणि या नामयज्ञ सोहळ्याच्या निमित्तानं आप्पांच्या माध्यमातून माझ्या वाट्याला आलेली ही आजची सेवा खरं तर या कार्याकरता या सोहळ्याकरता या नामयज्ञ उत्सवाकरता ज्यांचं मार्गदर्शन ज्यांचा सहयोग ज्यांची मदत आपल्याला लाभते आहे असे हरिभक्तपरायण बाजीराव तिडके. खरं तर गोड असणारं व्यक्तिमत्व. अगदी कोणी हा आदर्श घ्यावा आल्यानंतर मला त्यांची माहिती मिळाली आणि त्यांनी सांगितल्यानंतर सगळे त्यांचं कौतुक सांगत होते पण ते एकच शब्दात बोलले म्हणले दीदी हे सगळं जे झालं जे मी कमवलं ते माझं नाही माझी पत्नी म्हणजे माझी लक्ष्मी माझ्या घरात आली आणि तिच्या पायाच्या पुण्याने झालं. मला वाटतं एक वाक्य मला लगेचच आठवलं. 3 सजावत देश को सती संत अरशूर. देशाला सजवणाऱ्यांमध्ये सगळ्यात पहिला क्रमांक महिलेचा आहे आणि देशाला सजवणारी या संपूर्ण तिडके कुटुंबाला सजवणारी एक माय माऊली आज माझ्या कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. दोघांच्याही चरणावरती नतमस्तक. त्याचप्रमाणे या नाशिक काशीमाळी समाज पंच मंडळ नाशिक यांचे संयोजक अध्यक्ष श्री भास्करराव राजाराम काठे, त्याचप्रमाणे श्री संदीप बनकर, त्याचप्रमाणे श्री संजय बनकर, त्याचप्रमाणे चिटणीस श्री विजय काठे या सर्वांच्याच सहयोगातून सहकार्यातून सुरू असलेला हा नामयज्ञ सोहळा आणि ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत पोहोचली असं गोड असणारं व्यक्तिमत्व अगदी माझ्यावरती स्वतःच्या लेकराप्रमाणे प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे तुमचे माझे प्रत्येकाचेच आप्पा हरिभक्तपरायण मधुकर आप्पा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत पोहोचली अशा उद्याच्या कीर्तनकार हरिभक्तपरायण गीताताई घोरवडकर. खरं तर ताईंचं व्यक्तिमत्व किती गोड आहे. मला वाटतं महिलांनीच नाही कीर्तनकार महिलांनी सुद्धा आदर्श घ्यावं इतकं गोड व्यक्तिमत्व ताईंचं. उद्या ताईंची सेवा आहे आणि अगदी उदार अंतकरणानं या लेकरावरती त्यांनी आजची ही जबाबदारी सोपवली. खरं तर माझ्या आई वडिलांच्या पुण्याईने आणि गुरुमाऊलींच्या कृपा आशीर्वादाने मला आज तुम्हा सर्वांची सेवा करण्याची संधी मिळते आहे हे मी माझं परमभाग्य समजते. आणि सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी इथं उपस्थित तुम्ही सर्व मायबाप श्रोतृजन वर्ग सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक महाराज मंडळी गुरुमाऊली परमपूज्य संत स्वामिनी कृपेचे महाराज त्याचप्रमाणे संत शिरोमणी सावता महाराज आणि संत नामदेवांच्या चरणावरती नतमस्तक होऊन सेवेला प्रारंभ. विठ्ठल विठ्ठल आज अभंग सेवेकरता निवडला तो अभंग आहे संत जनाबाई महाराजांचा. अगदी अभंग पाहिला कोणी हातात घेतला वाचला तर लगेचच संत जनाबाईंचा भाव आपल्या लक्षात देईल. संत जनाबाईंना आजच्या अभंगामध्ये तुम्हा मला भगवत प्राप्तीचा मार्ग दाखवला भगवत प्राप्तीचं साधन सांगितलं. का सकल संतांनी तुम्हा मला भगवत प्राप्तीचं साधन सांगावं का सकल साधू संतांनी तुम्हा मला भगवत प्राप्तीचा मार्ग दाखवावा. कारण या मानव देहाचं खरं सार्थक जर कशामध्ये असेल तर ते भगवत दर्शनामध्ये आहे विठ्ठलाच्या दर्शनामध्ये आहे भगवत प्राप्तीमध्ये आहे. मग आपल्याला त्या परमात्म्याची प्राप्ती व्हावी आपल्याला त्या भगवंताचं दर्शन व्हावं या जीवाची त्या शिवाशी त्या परमतत्वाशी एक रूपता साधली जावी म्हणून मग या जीवना आधी काहीतरी अट्टहास केला पाहिजे काहीतरी साधन केलं पाहिजे. मग काय साधन करावं काय अट्टहास करावा म्हणजे तो परमात्मा आपल्याला भेटेल. संत जनाबाईनं सोप्यात सोपं साधन सांगितलं. म्हणले गाता विठोबाची कीर्ती देवानं तुम्हा मला हे सुंदर नरदेह दिलं हे मानव रूप दिलं ना याच देहासोबत हे सुंदर मुख सुद्धा दिलं. मग या मुखानं आपल्याला काय करायचं आहे याच्या त्याच्या टवाळक्या करायच्या निंदा करायची नाही.
काय करायचंय? या मुखाने संत जनाबाई महाराज म्हणतात त्या परमात्म्याची कीर्ती गायची, त्या परमात्म्याचं गुणगान गायचं, त्या परमात्म्याचं नामस्मरण करायचं. मग या मुखानं त्याचं नामस्मरण केलं म्हणजे मग आपली सगळी पातकं नाश होतील. मुळात आपण सकल संत साहित्याचा अभ्यास केला तर सगळ्याच संतांनी आपल्याला भगवत प्राप्तीचा सोप्यात सोपा मार्ग सांगितला, नामस्मरण. नामस्मरणाशिवाय या कलियुगामध्ये या जीवाला तरणोपाय नाहीच. सगळ्या साधू संतांनी अट्टहासानं सांगितलं. साधू संत सांगतील, आता कलियुगात अवतरित झालेले सगळे महान महान महात्मे सांगतील, यात नवल नाही. त्रैलोक्याधिपती भगवान शिवजी ते सुद्धा आम्हाला त्यांच्या कृतीतून आपल्याला समजावतायत, सांगतायत की मी सुद्धा नामस्मरण केलं आणि या दिगंबर अवस्थेला पोहोचलो, तुम्ही सुद्धा माझ्याप्रमाणे नामस्मरण करा. भगवान शिवजी नामस्मरण करतील यात नवल नाही. ते त्यांच्या अर्धांगिणीला, भगवान शिवजींची अर्धांगिणी म्हणजे कोण हो? मा पार्वती. आणि मा पार्वतीला सुद्धा सांगतात, हे बघ पार्वती, तू सुद्धा माझ्याप्रमाणे नामस्मरण कर. पार्वती भगवान शिवजींच्याकडे गेली, नवीनच विवाह झालेला, आणि विवाह झाल्याच्या नंतर भगवान शिवजींच्याकडे गेली आणि पहिलाच प्रश्न विचारला. म्हणले, स्वामी मालक, आपल्या कैलासावरचं वातावरण प्रसन्न राहावं म्हणून काहीतरी उपाय सांगा. असा प्रश्न विचारल्यानंतर हा प्रश्न का विचारावा? कारण पूर्वजन्मामध्ये ही पार्वती म्हणजे सती, आणि सती अवतारामध्ये असताना या पार्वतीकडून दोनदा चुकी झाली. काय काय चुकी झाली? पहिली चुकी झाली, प्रभू रामचंद्र सीतामातेच्या विराहामध्ये वनात फिरत असताना त्या सती मातेच्या म्हणजे पार्वती पूर्वजन्मातली पार्वती ती सती, त्या सतीच्या मनामध्ये विचार आला, खरंच हे भगवान श्री महाविष्णूचा अवतार आहेत का? अशी शंका आली आणि भगवान शिवजींना विचारलं. म्हणजे भोलेनाथ स्वामी, हे खरंच भगवान श्री महाविष्णूचा अवतार आहेत का? जर हे खरंच भगवान श्री महाविष्णूचा अवतार आहेत तर मग सीतामातेच्या विराहामध्ये असे फिरतात का? यांच्यामध्ये वैराग्य का नाही? अशी शंका विचारली. आणि शंका विचारल्यानंतर मग भगवान भोलेनाथांना सांगितलं, म्हणले, हे बघ सती, अशी शंका घेऊ नकोस. तुझं शंका घेणं, त्यांच्या अवतारावरती शंका घेणं योग्य नाही. पण तरीही मात्र हिला दम निघाला नाही. लगेचच गेली आणि जाता परीक्षा घेण्याकरता गेली प्रभू रामचंद्रांची. आणि प्रभू रामचंद्रांची परीक्षा घेण्याकरता जाताना सती अवतारात नाही गेली, सीतामातेचं रूप धारण केलं. आणि सीतामातेचं रूप धारण करून गेल्याच्या नंतर झालं असं, प्रभू रामचंद्रांची परीक्षा घेण्याकरता गेली खरी, पण प्रभू रामचंद्रांनी लगेचच ओळखलं. म्हणले, ही माझी सीता दिसत असली तरी ही सीता नाही, ही भगवान भोलेनाथांची अर्धांगिनी माता सती आहे. म्हणून मातेश्वरी म्हणून हाक मारली आणि चरणावर साष्टांग दंडवत घातलं. आणि लगेचच सती मातेचा तो शंका, तो अहंकार, गर्व दूर झाला आणि पुन्हा आली कैलासावर. कैलासावर आल्याच्या नंतर आता भगवान भोलेनाथांची माफी मागते. स्वामी, तुम्ही सांगितलं होतं प्रभू रामचंद्रांच्या कार्यावरती संशय घेऊ नकोस, पण मी माझ्या अज्ञानानं कुशंका घेतली आणि त्यांची परीक्षा घेण्याकरता गेले. आता भगवान भोलेनाथ म्हणले, आता तू माझी माफी मागून काही उपयोगच नाही. ज्या क्षणाला तुझ्या अंतःकरणामध्ये, तुझ्या मनामध्ये भगवान रामचंद्रांविषयीचा संशय आला, शंका आली, त्याच क्षणी मी तुझा मनोमन त्याग केलाय. पुन्हा एकदा या सती मातेकडून चुकी झाली. दक्ष राजाच्या घरी, आपल्या पित्याच्या घरी आमंत्रण नसताना गेली आणि तिथे अपमानित झाली. यज्ञकुंडामध्ये देहत्याग केला. तीच सती पुन्हा पर्वताची कन्या पार्वती म्हणून जन्मली. आणि या अवतारामध्ये पुन्हा भगवान भोलेनाथांना वररूपात प्राप्त करून घेतलं. आता मात्र वर रूपात प्राप्त करून घेतल्यानंतर विवाह झाल्यानंतर पहिल्याच दिवशी भगवान भोलेनाथांच्याकडे गेली आणि पार्वती मातेनं भगवान भोलेनाथांना प्रश्न विचारला, स्वामी मालक, पूर्वजन्मामध्ये, पूर्व आयुष्यामध्ये माझ्याकडून अनेक चुका घडल्यात. माझ्याकडून अज्ञानानं शंका घेतली गेली, माझ्याकडून अज्ञानानं आपल्यामध्ये दुरावा निर्माण झाला, पण आता तसं काही व्हायला नको, म्हणून काहीतरी उपाय सांगा. भगवान भोलेनाथ म्हणले, हे बघ पार्वती, तुला वाटत असेल ना आपल्यात दुरावा निर्माण होऊ नये, आपल्या कैलासावरचं वातावरण प्रसन्न राहावं, तर एकच करायचं. म्हणले, आपण दोघांनी एकमेकांच्या समवेत बसायचं आणि एकाच नामाचा जप करायचा. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम
राम जय जय राम श्रीराम जय 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 राम जय जय राम जय जय राम जय जय राम कोण करताय असं भजन त्रैलोक्याधिपती भगवान शिवजी आणि त्यांचे अर्धांगिनी मा पार्वती आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी नामस्मरण केलं ज्यांनी ज्यांनी भजन केलं ना ते ते दिव्य स्थितीला पोहोचले मला वाटतं या जगतातलं सगळ्यात जास्त नामस्मरण जर कुणी केलं असेल तर ते नारद मुनीनं केलंय किती अखंडपणे नामस्मरण करावं नामस्मरण करताना कुठली मर्यादा नाही तुम्ही हेच नाम घ्या याच नामाचं भजन करा नारद मुनीनं अखंडपणे नामजप करावा श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण अखंडपणे नामस्मरण केलं कोणी असं नामस्मरण कोण करत होतं नारद मुनी श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण परिणाम असा झाला नारद मुनीनं अखंडपणे नामजप केलं भजन केलं परिणाम आपण सगळे ज्या परमात्म्यावर ज्या देवावर प्रेम करतो ना त्या देवानं नारद मुनींवरती प्रेम करावं मी माझ्या मनाने बोलतच नाही गोस्वामी तुलसीदासांची भाषा आहे नारद जाने वो नाम प्रतापो जग प्रिय हरि हरि हर प्रिय आपो नाम जपत प्रभु कीन्ह प्रसादो भगत शिरोमणी भये पर लाधो आणि अजून एक नामस्मरण करणारे श्रेष्ठ ध्रुव सगला जपेत हरि नामो पायवो अचल अनुपम ठावो सुमिरे पवन सुत पावन नामो अपने वस करि राखे रामो मंगल भवन मंगल हारी उमा सहित तिहि जप त्रिपुरारी कुणी कुणी जपलं पहिला क्रमांक नारद मुनीचा दुसरा क्रमांक ध्रुव बाळाचा तिसरा क्रमांक प्रल्हाद भक्त प्रल्हाद आणि अगदी मोठ्यात मोठं उदाहरण सांगितलं हनुमंतरायाचं हनुमंतरायाने इतकं नामस्मरण केलं इतकं नामस्मरण केलं परिणाम असा झाला अपने वस करी राखे रामो ही सगळी मोठ्यात मोठी उदाहरणं तुम्हा आम्हाला सांगितली साधू संतांनी सांगितली पण एक भक्त गेला महाराजांकडून विचारलं म्हणले काय हो हे सगळे मोठे मोठे भक्त त्यांनी नामस्मरण केलं त्यांना काही विशेष लाभ झाला असेल किंवा नसेल पण आमच्यासारखं आमच्या लेवलचं असं एखादं उदाहरण सांगा सामान्यातलं सामान्य की ज्यानं नामस्मरण केलं ज्यानं भजन केलं आणि त्याला विशेष उच्च कोटीचा असा लाभ झाला
मग तशी उदाहरणं तुमच्या आमच्या समोर ठेवली. वाल्या कोळ्याचं उदाहरण सगळ्यांच्या पाठातलं आहे. अखंड आजीवन पाप करावं, इतकं पाप करावं, पण क्षणभर नारद मुनिरूपी संताची भेट झाली. एक सांगू का, आपण नामस्मरण किती करू, भजन किती करू, पण जोपर्यंत ते नाम सद्गुरूच्या संताच्या मुखातून येत नाही तोपर्यंत ते नाम तारक नाम बनतच नाही. आणि वाल्या कोळ्याला त्या नारद मुनिरूपी संताची भेट झाली. अजामेळाला सुद्धा क्षणभर आजीवन मुखामध्ये कधी देवाचं नाव येऊच नाहीये, पण क्षणभर संताची साधूची भेट झाली ना, उपदेश केला, म्हणले तुझ्या लहान लेकराचं नाव ठेव नारायण. आणि ते नारायण नाव ठेवल्यानं अंतकाळीच्या यातना होताना आपल्या पुत्राला आवाज येतोय नारायण नारायण, पण काकुळते येऊन आर्ततेनं त्या आशेनं आवाज देताना परिणाम असा झाला, त्या खालच्या नारायणाला नाही पण वरच्या नारायणाला दया आली आणि इतका पापराशी असणारा अजामेळ तोही नेला वैकुंठास. तयासी विमान पाठविले, तयासी विमान पाठविले, तयासी विमान पाठविले, तयासी विमान पाठविले. प्राण जाते वेळी म्हणे नारायण, प्राण जाते वेळी म्हणे नारायण, प्राण जाते म्हणे नारायण, प्राण जाते वेळी म्हणे नारायण. तयासी विमान पाठविले, तयासी विमान पाठविले, तयासी विमान पाठविले, तयासी विमान पाठविले. एकदा जोरात टाळी वाजवा बरं. आपण भजन करताना तर नाही टाळी वाजवत, पण हे सगळे आपल्याला एवढा आनंद देतात ना, अगदी समर्पक प्रमाण गायलेत. प्राण जाते वेळी म्हणे नारायण, तयासी विमान पाठविले. संत जनाबाई हेच सांगू पाहतायत आपल्याला. आपण एक क्षणभर जरी प्रेमयुक्त अंतकरणानं त्याचं नामस्मरण केलं ना, तरी आपली अनंत जन्मेची पापं धुतल्या जातील आणि आपण भगवत पदाला पोहोचू. पण त्याकरिता काय करावं तो उपदेश करतात अभंगाच्या प्रथम चरणात. गाता विठोबाची कीर्ती, 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 गाता विठोबाची कीर्ती. महापात के जळती, महापात के जळती, महापात के जळती, महापात के जळती. सर्व सुखाचे आगर, 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 सर्व सुखाचे, सर्व सुखाचे. गाता विठोबाची कीर्ती, पातक जळती, महापातक जळती, महापातक जळती. गाता विठोबाची कीर्ती,
वाजवायचं विसरले. गाता विठोबाची कीर्ती महापातके जळती. संत जनाबाई सांगतात आपण या मुखानं त्याची कीर्ती गायली म्हणजे मग महापातके जळती. या मुखानं त्याची कीर्ती गावी असा बोध, असा उपदेश संत जनाबाई आपल्याला करतायत. मुळात या मुखानं कीर्ती कुणाची गावी हेही कळलं पाहिजे. मला सांगा, इथं आल्यानंतर एखाद्या कीर्तनकारानं मानवाची किती कीर्ती गायली म्हणजे त्याचा उद्धार होईल? होईल का उद्धार? कीर्तनकारानं कीर्ती गावी कुणाची? मानवाची. मग तसं तर पाहिलं तर या संपूर्ण त्रैलोक्यामध्ये कीर्ती वाखाणण्याजोगे, कीर्ती गाण्याजोगे केवळ देव किंवा संतच. आणि देवाची किंवा संतांची कीर्ती गायली तर त्याला म्हणावं कीर्तन. कीर्तन केलं, कीर्ती गायली की मग महापातके जळती. मग तुम्ही म्हणाल दीदी तू कीर्तन करते, हे सगळे प्रमाणांच्या माध्यमातून त्या परमात्म्याची कीर्ती गातायत, मग तुम्हीच सगळे गेले उद्धरून, तुम्हाच सगळ्यांचा पाप नाश होतील आणि आम्ही राहिलो तसेच. एक सांगू का, केवळ इथं येऊनच टाळ मृदुंगांच्या साथीनं कीर्तन होतं असं नाही, फक्त यालाच कीर्तन म्हणतात असं नाही. तुकोबारायांनी सोप्यात सोपं कीर्तन सांगितलं, जे कीर्तन करण्याकरता कुठं जाण्याची गरज नाही, जे कीर्तन करण्याकरता केवळ एका ठिकाणी एक चित्त करून बसावं, सद्गुरू मूर्ती ध्यानात आणावी आणि मग ते कीर्तन साधावं. कोणतं कीर्तन हो? नाम संकीर्तन साधन पैसोपे, 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 नाम संकीर्तन साधन पैसोपे. जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, जन्मांतरीचे, जन्मांतरीचे. न लगती सायास जावे वनांतरा, न लगती सायास जावे वनांतरा. जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, जन्मांतरीचे, जन्मांतरीचे. नलकी सायास जावे वनांतरा, नलकी सायास जावे वनांतरा. कोणतं कीर्तन? नाम संकीर्तन साधन पैसोपे. केवळ अखंडपणे नामाचा जप करणं, अखंडपणे नामस्मरण करणं, हे सोप्यात सोपं कीर्तन सांगितलं. साधन पैसोपे. सोपं साधन का सांगितलं? संत जाणतात हे जग, हे जन अवघडात जाणारातलं नाही, म्हणून सोप्यात सोपं साधन सांगितलं. आणि अजून एक प्रश्न आपल्याला पडावा, पाप धुण्याचा उपाय सकल साधू संतांनी तुम्हा आम्हाला का सांगावा? कारण संत जाणतात या संपूर्ण त्रैलोक्यामध्ये अधिकाधिक पाप करणारी योनी जर कोणती असेल ना तर ती मनुष्य योनी. मुळात तुम्ही आपण या मानव देहाला का आलोत असं म्हणतात पहा. पाप पुण्याचा वाटा समसमान झाला की मग मनुष्य देह मिळतो. मी चुकीचं बोलते का? ऐकलंय तुम्ही कधी असं? पाप पुण्याचा वाटा समसमान झाला की मग मानव देह मिळतो. मग या मानव देहाला आल्याच्या नंतर आपल्याला करायचं आहे काय? आपली पूर्वजन्मीची, या जन्मीची सगळी पापं धुवून टाकायचेत. पापं धुतल्या गेली म्हणजे मग पुण्यसाठा वाढेल. पुण्यसाठा वाढला की कोणातरी साधूची, कोणातरी संताची भेट होते. त्या संताची भेट झाली की मग ते संत दाखवतील त्या मार्गाने जायचं आहे. त्या मार्गाने गेलो म्हणजे मग तो परमात्मा, तो पांडुरंग, तो विठुराया आपल्याला भेटेल. पण आपण हे सगळं करायचं सोडलं आणि पावला पावलावर पाप करीत चाललो. पण सगळ्या साधू संतांनी तुम्हाला आम्हाला आठवण, अगदी मागाशी मी आले, इतका सुंदर हरिपाठ सुरू होता. मला तर वाटत होतं यावं मी लगेच अजून तुमच्यामध्ये सामील होऊन हरिपाठाचा आनंद घ्यावा. इतका महाराजांच्या चरणावरती नतमस्तक आहे. इतका सुंदर हरिपाठ. हरिपाठामध्ये माऊलींनी वेळोवेळी सांगितलं, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आणि त्याच हरिपाठामध्ये एक गोड उदाहरण दिलं पहा माऊलींनी. वालेल्या गवताच्या पेंढ्यांचा ढीग आहे. कितीही मोठा ढीग असू द्या वालेल्या गवताच्या पेंढ्यांचा. माझं उदाहरण नीट लक्ष देऊन ऐका बरं. वालेल्या गवताच्या पेंढ्यांचा ढीग आहे.
त्याला जर जाळायचं असेल, पेटवायचं असेल तर किती काड्याच्या पेट्या लागतील हो? एक काडी बॉक्स. काडी काडी सुद्धा नाही, नुसती ठिणगी पडली तर या ढीग जळून खाक होतो. माऊली हरिपाठामध्ये वर्णन करून सांगतात, तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. पण आपण इतके बहादर आहोत ना, ज्या संतांनी तुम्हाला आम्हाला पाप धुण्याचा सोपा मार्ग सांगितला, त्याच संतांच्या समोर जाऊन उभं राहतोय आणि म्हणतोय, बाबा मला पाप पुण्याशी काही घेणं देणं नाही, मला फक्त सुख मिळेल एवढं काहीतरी सांगा. मी चुकीचं बोलते का? प्रत्येकाला सुख पाहिजे. एक सांगू का, पण पाप पुण्याचा सुख दुःखाशी थेट संबंध येतो. मी माझ्या मनानं बोलणारच नाही. आपण जर पूर्वजन्मामध्ये, पूर्व आयुष्यामध्ये पाप केलेलं असेल तर ते आता आपल्याला दुःखाच्या स्वरूपात भोगावं लागतं. पूर्वजन्मामध्ये, पूर्व आयुष्यामध्ये जर आपण पुण्य केलेलं असेल तर ते आता आपल्याला सुखाच्या स्वरूपात भोगता येतं. माझी भाषा नाही, गोस्वामी तुलसीदासचे वर्णन करून सांगतात, कर्मप्रधान विश्वरची राखा, जो जस करही सो तस फल चाखा. कर्मप्रधान विश्वरची राखा, जो जस करही सो तस फल चाखा. कर्मप्रधान विश्वरची राखा, जो जस करही सो तस फल चाखा. कर्मप्रधान विश्वरची राखा, जो जस करही सो तस फल चाखा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, ये नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, ये नाथ नारायण वासुदेवा. काय म्हणतायत महाराज? कर्मप्रधान विश्वरची राखा. देवानं या सृष्टीची रचना करताना कर्मप्रधान म्हणजे कसं, आपण जसं कर्म करू ना तसं फळ आपल्याला मिळतं. मला सांगायचं आहे नक्की काय, पाप केलं की दुःख येणार, पुण्य केलं की सुख मिळणार. आपल्याला पुण्य असेल तर सुख येतं, पाप असेल तर दुःख येतं. पण आपली मानवी वृत्ती अशी आहे ना, आपल्याला दुःख आलं की आपण त्या परमात्म्याला हाका मारू मारू जाम करतो, आणि त्याच्या कृपेनं पुन्हा सुख आलं ना की मग क्षणभर सुद्धा दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई. जो सुख में सुमिरन करे, तो दुख काहे हो कबीरा, तो दुख काहे हो. काय म्हणतात कबीरदास महाराज, दुःखामध्ये सगळेच परमात्म्याचं स्मरण करतात, सुखामध्ये कुणीच करत नाही. पण जो दुःखामध्ये त्याचं स्मरण करतो ना, त्याला कधी दुःख येतच नाही. इथं बसलेल्यांपैकी असा कोणी एखादा माणूस आहे का, अशी कोणी एखादी माय माऊली आहे का ज्याला सुख नको? काय पाहिजे की नाही पाहिजे ना? प्रत्येकाला लॉक करू उत्तर तुमचं. आता बांधायचं नाही बरं. प्रत्येकाला सुख पाहिजे. बरं, तुम्हाला सुख पाहिजे. सुख कसं पाहिजे? दुःख राहून सुख पाहिजे की दुःख जाऊन सुख पाहिजे? दुःख जाऊन सुख पाहिजे. बरं, समजा तुमचं दुःख गेलं हा, तुमचं दुःख गेलं आणि तुम्हाला सुख आलं. तुमचं गेलेलं दुःख किती दिवसांनी, किती महिन्यांनी, किती वर्षांनी परत यावं असं तुम्हाला वाटतं? या सप्त्याला गेल्यावर पुढच्या सप्त्याला यावं. आणि सुख आल्यावर दीदी बरोबर आलं की दीदी बरोबरच नाही. दुःख गेलं की कायमचं जावं, सुख आलं की कायमचं यावं. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि सुखाची आत्यंतिक प्राप्ती म्हणजेच परमात्म्याची प्राप्ती. अनेक पहा, व्याकरण दृष्टीनं विचार करू आपण. तुमचं माझं जीवन केवळ सुखी व्हावं की सुखरूप व्हावं? सुखी व्हावं की सुखरूप? सुखरूप. का? कारण सुखरूप या शब्दाची जर आपण संधिफोड केली तर लक्षात येईल आपल्या, सुखरूप म्हणजे सुख हेच स्वरूप ज्याचं.
आणि सुखी हा शब्द तात्काळ स्वरूपाचा आहे. मग ऐका, या संपूर्ण त्रैलोक्यामध्ये सुख हेच स्वरूप ज्याचं असा जर कोण असेल ना, तर तो फक्त माझा भगवान परमात्मा आहे. माझ्या पांडुरंग सारी खातो, माझ्या पांडुरंग सारी खातो, माझ्या पांडुरंग सारी खातो, माझा पांडुरंग. सुखरूप ऐसा तुझा कोण सांग, सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा. माझ्या पांडुरंगा सारी खातो, माझ्या पांडुरंगा सारी खातो, माझ्या पांडुरंगा सारी खातो, माझ्या पांडुरंगा सारी सुख रूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. या संपूर्ण त्रैलोक्यामध्ये सुख रूप असा फक्त तो परमात्मा. कितीतरी प्रमाण आहेत. आपण रोज अभंग म्हणतो, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार, सर्व सुखाचे आगर जणी म्हणे सारंगधर. त्याच संत जनाबाई पुन्हा एकदा आजच्या अभंगामध्ये त्या सुख रूप असणाऱ्या परमात्म्याचं विटेवर नटलेलं रूप डोळ्यासमोर ठेवून वर्णन करतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. सर्व सुखाचे आगरू, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचा आगर, सर्व सुखाचा आगर, सर्व सुखाचा आगर, सर्व सुखाचा आगर, आगर, सर्व सुखाचा आगर, आगर, सर्व सुखाचा आगर. उभा आशे विटेवर, उभा आशे विटेवर, सर्व सुखाचा आगर, सर्व सुखाचा आगर. उभा आशे विटेवर, उभा आशे विटेवर, सर्व सुखाचा आगर, सर्व सुखाचा आगर. सर्व सुखाचा आगर उभा असे विटेवर. संत जनाबाई भाव सांगतात, सुखाचा आगर असणारा तो परमात्मा विटेवर उभा आहे. मग तुम्हाला मला कधीतरी प्रश्न पडावा, तो विटेवरच का आणि उभाच का? कधी प्रश्न पडला का हो? तो विटेवर का? हा, ही वीट म्हणजे पूर्वजन्मातला पूर्व आयुष्यातला इंद्र. आणि या इंद्रानं अहिल्या भ्रष्ट केली म्हणून गौतम ऋषीनं शाप दिला, तुला भग पडतील. पण या शापातून पुन्हा उशाप पाहिजे म्हणून मग उशाप देण्याकरता पुन्हा गौतम ऋषींना शरण गेला आणि गौतम ऋषीनं उशाप दिला. म्हणजे आता तुझा उद्धार एकच मार्गानं, कलियुगामध्ये तू चंद्रभागे ती वीट होणं पडशील. ती वीट भक्तराज पुंडलिक पांडुरंगाला उभं राहण्याकरता देईल. पांडुरंगाच्या चरणांचा स्पर्श तुला झाला की मग तुझी वासना समूळ नष्ट होऊन तुझा उद्धार होईल. आणि तसंच झालं. या कलियुगामध्ये भक्तराज पुंडलिकानं ती वीट पांडुरंग परमात्म्याला उभं राहण्याकरता दिली आणि भक्तराज पुंडलिकानं उभं राहण्याकरता दिली. आणि तो जगाचा मालक त्या विटेवर उभा राहिला. कधीतरी प्रश्न पडावा, त्यानं खाली का बसू नये? एवढी 28 युग झाली तो बसला नाही, तो उभाच का? का उभा?
वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा भाविकासाठी विठो कैवल्याचा गाभा विठू कैवल्याचा गाभा उभा भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा विठू कैवल्याचा गाभा. एखाद्या भक्तानं एखाद्या भाविकानं जर संकट काळामध्ये हाक घातली हाक मारली तर त्याच्या संकट काळात लगेचच धावून जाता यावं म्हणून मग तो उभा सेवकाच्या भक्ताच्या सेवेकरता तो उभा आहे, तत्पर आहे. किंवा पहा, एक भाव आपण असा लक्षात घेऊ शकतो, एखादा मालक असेल आणि एखादा नोकर असेल. जोपर्यंत मालक आज्ञा करीत नाही तोपर्यंत नोकर खाली बसत. मी आत्ताच्या नाही पूर्वीच्या नोकरांचं सांगते. मग या पंढरपुरामध्ये मालक कोण नोकर कोण? मालक म्हणजे स्वतः भक्तराज पुंडलिक आणि त्याला स्वतःचा नोकर म्हणून घेणारा जगदीश्वर पंढरीश पांडुरंग परमात्मा पुंडलिक रायानं म्हटलं नाही खाली बस म्हणून तो उभा. मग हे विटेवर नटलेलं उभं रूप उभं असणारं रूप नक्की आहे तरी कसं? अगदी आपण सुरुवातीला गोड अभंग ऐकला. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया तुळसी हार गळा कासे पितांबर. आणि याच रूपाचं वर्णन करता करता तुकोबराय म्हणले, तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख. याचं मुख पाहणं याचं हे सुंदर स्वरूप पाहणं म्हणजेच माझं सुख. हेची माझे सर्व सुख. का? सकल साधू संतांना हा सुखरूप वाटला. का? इतका सुंदर, किती सुंदर आहे, किती सुंदर आहे पांडुरंग, किती सुंदर आहे हा विठुराया, ज्याच्यावरून कोटी मदन ओवाळून टाकावेत, ज्याच्या तेजासमोर कोटी सूर्याचं कोटी चंद्राचं तेजही फिकं पडावं, इतका तो सुंदर. राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा. आणि याच सुंदर रूपाचं वर्णन ऐकलं एका सुंदर कन्येनं. ती सुंदर कन्या म्हणजे पंढरपूरच्या जवळ असणारं मंगळवेढा नावाचं गाव. आणि त्या मंगळवेढा नावाच्या गावामध्ये राहत असणारी एका वेश्येची कन्या. इतकी सुंदर निसर्गानंही तिच्या सौंदर्यासमोर लाजावं. इतकी सुंदर अख्ख्या मंगळवेढा नगरीनं तिच्या सुंदरतेचं, तिच्या सुंदर रूपाचं, त्या सौंदर्याचं वर्णन करावं. कोण? कान्होपात्रा. पंढरीच्या पाशी विसावा घ्या थोडा पहा मंगळवेढा दामाजीचा. आणि याच मंगळवेढा नगरीमध्ये राहत असणारी कान्होपात्रा इतकी सुंदर आणि स्वतः सुंदर. पण झालं असं, तिच्या कानावरती या सुंदर रूपाचं वर्णन ऐकलं पडलं. कोणतं सुंदर रूप? जे पंढरपुरामध्ये विटेवर नटलेलं आहे ना, त्या सुंदर रूपाचं वर्णन हिच्या कानावरती पडलं. आणि विचार करते, ही सगळी संत मंडळी, ही सगळी वारकरी मंडळी पंढरपुराकडे जात असताना आपल्या मंगळवेढा नगरीमध्ये विसाव्या करतात, थांबतात, विश्रांती करतात, थांबतात. पण विश्रांती करतात, थांबलेत तरी पण मात्र मुखानं त्या पंढरपूरच्या विठुरायाचं, त्या पांडुरंगाचं वर्णन करतात. खरंच हा
आहे का तेवढा सुंदर? खरंच हा किती सुंदर आहे, आपल्यापेक्षाही सुंदर आहे का? पाहावं तरी, जावं तरी, कधीतरी पाहिलं पाहिजे. अख्खं मंगळवेढा गाव माझ्या सुंदरतेचं वर्णन करतायत आणि ही सगळी संत मंडळी त्याच्या सुंदरतेचं वर्णन करते. माझ्या सुंदरतेचं वर्णन करीना, त्याच्या सुंदरतेचं काय एवढं वर्णन करतात. म्हणून विचार आला आणि याच विचारामध्ये घराच्या दरवाजामध्ये बसलेली असताना झालं असं, ज्ञानदेवादी चारही भावंड त्या दरवाजामधून, त्या गल्लीमधून चालले होते आणि तिथून जात असताना तिच्या कानावरती पुन्हा त्या सुंदर रूपाचं वर्णन पडलं. आता ज्ञानोबारांनी अगदी गोड वर्णन करावं, इतकं गोड वर्णन करावं. आपली स्थिती अशी आहे ना, आपण वाटेला पंढरपूरच्या, मात्र मुखानं गोष्टी सगळ्या संसाराच्या. माऊली किंवा अनेक ही सगळी संत मांदियाळी अगदी वाटेला पंढरपूरच्या असतील तेव्हाच नाम गातील, तेव्हाच त्याचं भजन करतील असं नाही. जिथे जातील तिथे प्रत्येक श्वासासोबत त्याचं वर्णन करीत होते. ज्ञानोबा माऊलींचं सुंदर असं गोड भजन चालू आहे आणि तेच भजन पडलं कान्होपात्रेच्या कानावरती. माऊलींनी गोड वर्णन करावं पांडुरंगाचं. तू विट्टेवरी सखये बाये हो करी कृपा, तू विट्टेवरी सखये बाये हो करी कृपा, विट्टेवरी सखये बाई हो करी कृपा, तू विट्टेवरी सखये बाई करी कृपा, तू विट्टेवरी सखये बाये हो करी कृपा, तू विट्टेवरी सखये बाये हो करी कृपा, तू विट्टेवरी सखये बाई हो करी कृपा, तू विट्टेवरी सखये बाई हो करी कृपा, माझे मन लागो तुझे पाये हो करी कृपा, माझे मन लागो तुझे पाये करी कृपा, माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा, माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा, लावण्य मनोहरी करी कृपा, लावण्य मनोहरी करी कृपा, लावण्य मनोहरी हो करी कृपा, लावण्य मनोहरी हो करी कृपा, तू सावळे सुंदरी करी कृपा, तू सावळे सुंदरी करी कृपा, तू सावळे सुंदरी करी हरी कृपा, तू सावळे सुंदर हरी करी कृपा, तू विट्टेवरी सखये बाये लावण्य मनोहरी, तू सावळे सुंदरी करी कृपा, तू सावळे सुंदरी करी कृपा. हे वर्णन ऐकलं कान्होपात्रेनं आणि राहावतंय कुठं, लगेचच गेली ज्ञानोबरायांच्या चरणावरती दंडवत नतमस्तक झाली आणि विचारलं माऊलींना, काय हो माऊली, तुम्ही सगळी संत मंडळी त्या पांडुरंगाचं एवढं गोड वर्णन करतात, त्याच्या रूपाचं एवढं कौतुक करतात, खरंच तुमचा हा पांडुरंग परमात्मा नक्की करतो तरी काय, असा प्रश्न विचारल्यानंतर माऊलींनी गोड उत्तर द्यावं कान्होपात्रेला. निज भक्ता करुणा करी करी कृपा, निज भक्ता करुणा करी करी कृपा. अगं कान्होपात्रे, हा त्याच्या प्रत्येक भक्तावरती कृपा करतो हो. मग मलाही पाहायचा आहे तुमचा हा विठुराया, मलाही पाहायचा आहे तुमचा हा पांडुरंग परमात्मा, असा प्रश्न विचारल्यानंतर मग लगेचच मुक्ताईनं त्या कान्होपात्रेचा हात हातात घ्यावा आणि कान्होपात्र ही लगेचच निघाली मंगळवेढा नगरीतून पंढरपुराला जाण्याकरता. मात्र पंढरपूरच्या वाटेवर चालत असताना मुक्ताईनं कान्होपात्रेचा हात हातात घ्यावा ना अख्ख्या वाटेनं त्याच्या लीलांचं, त्याच्या खोड्यांचं, त्याच्या रूपाचं वर्णन करून सांगावं. कसं बसं आलं गड्या पंढरपूर. आणि पंढरपूर आल्याच्या नंतर आता सगळी संत मांदियाळी त्या पांडुरंगाच्या रावळामध्ये गाभाऱ्यामध्ये प्रवेश करते. प्रवेश झाल्याच्या नंतर झाला असं, ज्ञानदेवादी चारही भावंड त्या पांडुरंगाचं विटेवर नटलेलं रूप अगदी अंतःकरणपूर्वक रूप न्याहाळून पाहतायत आणि तेच रूप पाहिलं कान्होपात्रेनं. एक सांगू का, परमात्म्याकडं जाताना, परमात्म्याकडं पाहताना त्यानं मेकअप कसा केलाय, त्यानं आभूषणं कोणती धारण केलीत, त्यानं वस्त्र कोणती धारण केलीत, या सगळ्यापेक्षा आपल्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी किती प्रेम आहे,
त्याच्याविषयी किती आर्तता आहे यावर त्याची सुंदरता ठरत असते. आणि असंच झालं त्या वेळेला. ज्ञानोबरायांच्या अंतकरणामध्ये त्याच्याविषयी प्रेम आहे. ती त्याच्या सुंदर रूपाचं ते वर्णन करतायत, त्याचं रूप निहाळून पाहतायत. मात्र तेच रूप पाहिलं कान्होपात्रेनं आणि मुखातून सहज उद्गार निघाले, अरे हा तर काळा आहे. काळा आहे म्हटल्यानंतर मग तो काय लय लांब राहतो का? त्यानं लगेचच ऐकलं, मला काळ्या म्हणते काय, जवळ ये म्हणले तुला दाखवतोच. आणि असं म्हणल्यानंतर मग पांडुरंगानं लीला करायची ठरवली. आता नाही काही तर निदान आल्यासरशी या काळ्या विठ्याचं दर्शन तरी करून जावं म्हणून पुढं गेली. आणि पुढं सरसावल्यानंतर परमात्म्यानं ठरवलं, परमात्म्याचं असं आहे, त्याला आपल्या भक्ताच्या अंतकरणामध्ये किंचित भर सुद्धा अहंकार सहन होत नाही. आणि तो अहंकार समजा जर आलाच तर तो अहंकार घालवण्याकरता मग तो परमात्मा काय लीला करेल ना याचा तपासच नाही. देवानं विचार केला, हिच्या अंतकरणामध्ये अहंकार आलाय ना, स्वतःच्या रूपाचा अहंकार झालाय ना, मग आता मला काहीतरी लीला केली पाहिजे. परमात्म्यानं ठरवलं मला लीला करायचे, पण ही जवळ तरी आली पाहिजे. म्हणून ही आली जवळ, मनामध्ये भाव उत्पन्न झाला नाही काही तर निदान दर्शन तरी करून जाऊ म्हणून दर्शन घेण्याकरता पुढं सरसावली. दर्शन घेण्याकरता पांडुरंगाची मूर्ती आहे आणि मूर्तीच्या चरणांना स्पर्श केला. चरणांना स्पर्श केल्यानंतर झालं असं, स्वतः कोमल असणारी कान्होपात्रा, तिच्यापेक्षा काही पटीनं कोमल असणारा तो प्रभू परमात्मा, त्याच्या कोमल पायात हिची कोमल बोटं रुतली. काहीतरी अद्भुत घडलं, काहीतरी विशेष घडलं, काहीतरी आश्चर्यचकित असं घडलं. म्हणून सहज कान्होपात्रेनं वर नजर केली आणि पाहिलं मूर्ती पाषाणाची ना आपली बोटं रुततायत. म्हणून वर नजर केली आणि पाहिलं. तत्क्षणी पांडुरंग परमात्म्यानं त्याच्या दिव्य स्वरूपाचं सुंदर दर्शन त्या कान्होपात्रेला द्यावं. किती सुंदर स्वरूप, किती दिव्य स्वरूप. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते, रत्न किळ फाकते प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवर्णवे तेची शोभा, कानडाव विठ्ठलू करनाटकू, कानडाव विठ्ठलू करनाटकू, येणे मजला वेयला वेधू. किती सुंदर रूप, किती दिव्य स्वरूप. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते. किती किती दिव्य आणि किती सुंदर रूप, किती लावण्य रूप दाखवावं. अगणित लावण्य, अगणित म्हणजे किती हो? अगणित म्हणजे किती? ज्याचं गणितच करता येत नाही इतकं सुंदर लावण्य स्वरूप त्या कान्होपात्रेला दाखवलं. मात्र ते रूप पाहिल्यानंतर कान्होपात्रेची स्थिती जी झाली ना, येणे मजला वेयला वेधू, तुझं पाहता सामोरी दृष्टीनं फिरे माघारी. आता मात्र कान्होपात्रा पूर्णत्वानं त्याला समर्पित झाली. कान्होपात्रा वेश्येची कन्या होती. कान्होपात्रेनं नटावं त्याच्याकरता, नाचावं त्याच्याकरता, पूर्णत्वानं बोलावं त्याच्याशी, हसावं त्याच्याशी, पूर्णत्वानं त्याला समर्पित झालेली कान्होपात्रा अगदी दिवसेंदिवस तिची विठ्ठल भक्ती, विठ्ठल प्रेम अगदी वाढत चाललं. आणि हे तिचं स्वरूप पाहिलं, तिचं हे वागणं पाहिलं तिच्या आईनं. कान्होपात्रेच्या आईचं नाव होतं श्यामा. आणि ते श्यामा तिनं कान्होपात्रेचं हे वागणं पाहिलं, सहजच जवळ घेतलं कान्होपात्रेला. कान्हा, अगं तू मोठी झालीस आता, आता तुलाही तुझ्या पोटाची खळगी भरण्याकरता काहीतरी काम केलं पाहिजे. काय करू गाई? काही नाही, आपला वेश्येचा धंदा आहे ना, तू सुद्धा माझ्याप्रमाणे पायात चाळ बांध आणि तू सुद्धा नाचकाम सुरू कर. कान्होपात्रेनं आपल्या आईला म्हणावं, आई अगं वासना घेऊन आलेल्या या नराधमांच्या समोर नाचण्यापेक्षा ज्या परमात्म्यानं मला हे सुंदर रूप दिलं, ज्या परमात्म्यानं मला हे सुंदर सौंदर्य दिलं, त्याच्या भक्तीमध्ये, त्याच्या सेवेमध्ये झिजवलं तर या देहाचं सार्थक होईल. असं उत्तर ऐकल्यानंतर श्यामानं विचार केला, कान्हा काही आता आपली राहिली नाही, पण पुढचा विचार करता
आपण गेल्यानंतर आपल्या कान्होपात्रेला कोणीतरी आधार पाहिजे म्हणून काहीतरी तरतूद केली पाहिजे. काय करावं या विचारामध्ये असताना झालं असं, या कान्होपात्रेच्या सुंदरतेची ख्याती पोहोचली बिदरच्या बादशहापर्यंत आणि त्या बिदरच्या बादशहानं लगेचच मागणी घातली शामाकडे. कान्होपात्रेला मागणी घातल्यानंतर शामानं होकार दिला. होकार मिळाल्यानंतर 2 सेवक मंगळवेढ्यामध्ये पालखी कान्होपात्रेला नेण्याकरता शामाच्या दारामध्ये हजर आहे. कान्होपात्रेची कशी बशी तयारी करावी, कान्होपात्रेची अंतःकरणातून इच्छा नाही जाण्याची, त्या बिदरच्या बादशहाच्या सेवेमध्ये जाण्याची, त्याच्या दरबारामध्ये नाचकाम करण्याची सेवा नाही, इच्छा नाही. पण तरी मात्र आईनं समजावलं कसं बसं तिची तयारी केली आणि तिला पालखीमध्ये बसवलं. पालखीमध्ये बसवल्यानंतर श्यामानं त्या आईनं म्हणावं, कान्हा माफ कर बरं या आईला. कान्होपात्रेनं म्हणावं, आई तू तुझं कर्तव्य केलंस, आता मला माझं कर्तव्य करू दे. असं म्हणल्यानंतर मायलेकीनं निरोप घेतला आणि पालखी निघाली मंगळवेढ्यामधून. मंगळवेढ्याच्या बाहेर पालखी येते. पंढरपूरची पाटी दिसायला लागली आणि कान्होपात्रेच्या अंतःकरणात उकड्या फुटायला लागल्या. हा देह केवळ त्याच्या भक्तीमध्ये, त्याच्या सेवेमध्ये झिजवीन असं ठरवलं होतं. आता मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच आहे, काहीतरी वेगळंच घडतंय. तिथं त्या बादशहाच्या सेवेमध्ये गेल्यानंतर मला काय सेवा करावी लागेल, सेवा करताना मला माझ्या पांडुरंगाचं दर्शन होईल किंवा नाही, त्याचं भजन करता येईल किंवा नाही, माझ्या पांडुरंगाची भेट होईल किंवा नाही, असे सगळे विचार येत असताना राहावतंय कुठं, पंढरपूर जवळ आलं. कान्होपात्रेनं सेवकांना आवाज दिला, म्हणले थांबा जरा. म्हणले तुम्ही मला तुमच्या बादशहाकडे, तुमच्या राजाकडे घेऊन चाललात ना, माझी एक शेवटची इच्छा तेवढी पूर्ण करा. काय करायचं आहे, एकदा मला माझ्या पांडुरंगाचं दर्शन घेऊ द्या. असं म्हणल्यानंतर मग पालखी लगेचच त्या सेवकांनी पंढरपुरामध्ये वळवली. पांडुरंगाच्या रावळासमोर पालखी हजर आहे. कान्होपात्रेनं गडबडीने पालखीतून उतरावं, पांडुरंगाच्या गाभाऱ्यात प्रवेश करावा, पांडुरंगाच्या समोर जाऊन उभं राहावं आणि देवाला विनंती करावी, देवा अरे हा देह, हे शरीर केवळ तुझ्या सेवेसाठी, तुझ्या भक्तीमध्ये, तुझ्या भजनामध्ये झिजवीन असं ठरवलं होतं. आता मात्र काहीतरी वेगळंच घडतंय. माझी इच्छा नाही त्या बादशहाच्या सेवेमध्ये जाण्याची, पण आता मात्र मला जावं लागतंय. देवा आतापर्यंत तुझ्या ज्या भक्तावरती संकट आलं ना, त्या प्रत्येक भक्ताच्या संकट काळात तू धावून गेलास. जनाबाईवर वेळ आली तर तिच्या गोवरीतून, तिच्या शेणीतून विठ्ठल विठ्ठल ध्वनी काढणारा तू. त्याच जनाबाईवर वेळ आली तर तिच्या सुळाचं पाणी करणारा तू. द्रौपदीवर वेळ आली तर तिची वस्त्र तू झालास. आज या कान्होपात्रेवरती सुद्धा अशीच वेळ आली. या कान्होपात्रेला, या तुझ्या कान्हाला त्या बिदरच्या बादशहाच्या सेवेमध्ये पाठवू नकोस, जाऊ देऊ नकोस, काहीतरी कर. आणि असं म्हणता म्हणता कान्होपात्रेनं पूर्णत्वानं त्याला समर्पित व्हावं, पांडुरंगावरती साकडं घालावं, देवाला म्हणावं, देवा आता असं समज ही तुझी न माझी शेवटची भेट आहे आणि ही शेवटची भेट आहे असं समजून काय करायचं ते तू कर, काय निर्णय घ्यायचा तो तुझा तू घे. पूर्णत्वानं त्याच्यावर भार घातला आणि त्याला विनंती करते कान्होपात्रा, नको देवराया अंत आता पाहो, नको देवराया अंत आता पाहो, नको देवराया अंत आता पाहू, नको देवराया अंत आता पाहू, नको देवराया अंत आता पाहो, नको देवराया अंत आता पाहो, नको देवराया अंत आता पाहू, नको देवराया अंत आता पाहू. प्राण हा सर्वथा जाऊ पाहे, 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 प्राण हा सर्वथा
आता पाहू नको देवराया अंत 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 आता पाहू. विनंती करते त्या पांडुरंगाला, तो इतका कणवाळू आहे, इतका कृपाळू आहे. पूर्णत्वानं त्याच्यावर भार घातला, त्याच्या चरणाला मिठी मारली आणि आता पूर्णत्वानं तुझी झाले, तुला समर्पित झाले म्हणून समर्पण केलं. आणि तो पांडुरंग परमात्मा, तो विटेवरचा मालक इतका कणवाळू आहे, इतका कृपाळू आहे, त्याच्यासुद्धा हृदयाला पाझर फुटला. आणि तत्क्षणी कान्होपात्रेची प्राणज्योत आपल्या दिव्य स्वरूपामध्ये विलीन करून घेतली. 1 मिनिट झाला, 2 मिनिट झाले, 3 मिनिट झाले, ही मुलगी केव्हाचे दर्शन घेते आहे, बाजूला का होत नाही म्हणून पुजाऱ्यानं पाहिलं. आणि पुजाऱ्यानं हात लावून पाहिला तर बाजूला करू पाहतोय, प्राण पूर्णतः गेलेला, केवळ धड शिल्लक आहे. कुणीतरी मुलगी आहे, पांडुरंगाच्या चरणावरती देह ठेवलाय, पांडुरंगाच्या चरणावरती प्राण गेलाय असं म्हणल्यानंतर त्या पंढरपूरच्या रावळामध्ये एकच हाहाकार झाला, गडबड गोंधळ सुरू झाला. आणि कुणीतरी त्या मुलीचं मुख पाहिलं. मुख पाहिल्यानंतर लक्षात आलं, अरे आता सगळं राहू द्या, म्हणले आधी पांडुरंगाची मूर्ती सुचिरभूत केली पाहिजे. का? वेशेच्या कन्येनं आपल्या पांडुरंगाला हात लावला, वेशेच्या कन्येनं आपल्या पांडुरंगाला स्पर्श केला. असा सगळा गोंधळ सुरू असताना एक अनंत शास्त्री नावाचा ब्राह्मण पुजारी त्यानं थांबवलं. म्हणले थांबा जरा, ज्या आरतीचा प्राण पांडुरंगाच्या चरणाशी जातोय ना, त्या आरती ही कोणी सर्वसाधारण नाही, ही कोणीतरी दिव्य भक्त असली पाहिजे. असं करा म्हणले, मी सांगतो तसं करा. हिचं धड इथंच पडू द्या, मीही पांडुरंगाचा रावळा झोपतो, मला विश्वास आहे पांडुरंग माझ्या स्वप्नात येईल आणि मला सांगेन हिच्या धडाचं काय करायचं. चक्क जगदीश्वर पांडुरंग परमात्म्यानं त्या अनंत शास्त्री नावाच्या ब्राह्मण पुजाऱ्याच्या स्वप्नात यावं आणि म्हणावं, ही माझी अतिप्रिय असणारी भक्त कान्होपात्रा, माझी अशी इच्छा आहे, हिला तुम्ही माझ्या उजव्या बाजूला समाधी द्या. आजही आपण पंढरपुरात गेलो तर कान्होपात्रेच्या समाधीवर गोल असं चंद्राकार झाड आहे, तरटीचं झाड, आणि त्या झाडाचं दर्शन घेतल्याशिवाय, कान्होपात्रा स्वरूप त्या वृक्षाचं दर्शन घेतल्याशिवाय पांडुरंगाच्या दर्शनाला जाताच येत नाही. थोडक्यात काय, कान्होपात्रेचं दर्शन घेतल्याशिवाय हा जीव कान्होबाला पात्र होतच नाही. कोण्यातरी संताच्या चरणावरती नतमस्तक व्हावं. धन्य कान्होपात्रा झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणून. मला या संपूर्ण कथेतून सांगायचंय नक्की काय, कान्होपात्रा कशा करता गेली होती पांडुरंगाकडे? बिदरच्या बादशहाच्या तावडीतून स्वतःला सोडून घेण्याकरता. पण तो इतका कणवाळू आहे, इतका कृपाळू आहे, त्या कान्होपात्रेला बिदरच्या बादशहाच्या तावडीतून सोडवेल ना, यात नवल नाही. कान्होपात्रेची पूर्ण प्रेम स्वरूप भक्ती पाहून कान्होपात्रेची प्राणज्योत आपल्यामध्ये विलीन करून घेऊन एका कवळासाठी, एका कवळासाठी, एका कवळासाठी, एका कवळासाठी, गणिका बैसविली वैकुंठी, गणिका बैसविली वैकुंठी, हरिनामाचा कवळू घेता, 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 हरिनामाचा कवळू घेता. आधी प्रमाण सांगा आता आम्हाला. एका कवळासाठी गणिका बैसविली वैकुंठी, एका कवळासाठी गणिका बैसविली वैकुंठी. कान्होपात्रेला
मुळात हे प्रमाण कान्होपात्रेचंच वर्णन करणार. अगदी गोड आणि समर्पक प्रमाण महाराजांच्या चरणावरती नतमस्तक. मला सांगायचं हेच की तो इतका कनवाळू आहे, इतका कृपाळू आहे. आपण त्याला पूर्णत्वानं समर्पित झालो की मग जन्म मृत्यूच्या भयापासून कायमचं सोडवणारा तो आहे अभंगाचं तिसरं चरण. आठविण पायताचे, आठविण पायताचे, आठविन पायत्याचे, पायत्याचे आठविन पायत्याचे. मग तुया भया कैसे, मग तुया भया कैसे, सर्व सुखाचा आगरा, सर्व सुखाचा आगरा. मग तुया भय कैसे, मग तुया भय कैसे, सर्व सुखाचा आगर, आगर सुखाचा आगर. आठविता पाय त्याचे मग तुम्हा भय कैचे. संत जनाबाई भाव सांगतायत आपण त्याच्या चरणावरती नतमस्तक झालं पाहिजे, म्हणजे मग जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सोडवेल तो आपल्याला. पण आपली स्थिती अशी झाली, आपण सगळं करायला तयार आहे, कुणाच्या चरणावर नतमस्तक व्हायला तयार नाही. कारण कुणाच्या तरी चरणावरती समर्पित व्हायचं आहे, नतमस्तक व्हायचं आहे, म्हणजे मग आपला मोठेपणा, आपला अहंकार, आपला गर्व बाजूला ठेवायचा आहे आणि लहान व्हायचं आहे. आपण सगळं करायला तयार आहे, लहान व्हायला तयार नाही. त्रैलोक्याधिपती भगवान शिव जे आहेत, पण प्रभू परमात्म्याची, प्रभू श्री रामचंद्रांची सेवा करता यावी म्हणून वानराचं रूप धारण केलं. वानराचं रूप धारण केलं आणि आदिशक्ती माता सुद्धा पाठीमागं लागलं. म्हणलं मला यायचं त्या प्रभूंच्या सेवेकरता म्हणून यायचं. मग हनुमंतराया म्हणले तुझं काय काम नाही, या अवतारामध्ये मी संन्यासी राहणार आहे. म्हणले तुम्ही संन्यासीच राहा, मी तुमची शेपटी बनून राहीन. हनुमंतरायाची शेपटी म्हणजे आदिशक्ती माता पार्वती. हनुमंतरायानं इतकी अखंडपणे भक्ती करावी, इतकी अखंडपणे भक्ती करावी. किती भक्ती करावी? एकदा झाला असं, ही शेपटी म्हणजे 18 पद्मवानरांची रक्षा करणारी शेपटी असं तिचं वर्णन आलंय रामायणामध्ये. हनुमंतराया झोपलेले असताना या शेपटीनं आदिशक्ती मातेनं हनुमंतरायाला गडबडीनं उठवलं. म्हणले स्वामी मालक झोपलात काय, उठा. काय झालं? तिकडं अहिरावणानं महिरावणानं राम लक्ष्मणाला पळवून नेलं आणि तुम्ही इथं निश्चिंतेनं झोपलात. उठलेत हनुमंतराया, लगेचच प्रभू रामचंद्रांना लक्ष्मणजींना आणण्याकरता निघालेत. आता हनुमंतरायाचा मार्ग म्हणजे कोणता मार्ग हो? हवाई मार्ग. 17 उड्डाणे भूमकार वदनी. आणि लगेचच गेले आणि त्या अहिरावण महिरावणाला त्यांच्या नगरीमध्ये पोहोचण्याच्या आधी हे तिथं हजर. आणि गेल्यानंतर एका देवीच्या रावळामध्ये देवीच्या मूर्तीच्या पाठीमागे लपून बसले. आणि झाला असं, त्या अहिरावणानं महिरावणानं राम लक्ष्मणाला त्याच रावळात आणलं. रावळामध्ये आणल्यानंतर असे हाहाकार करतात, उड्या मारतात. तिथं तुमची वानरसेना होती, तिथं तुमचा मारुतीराया होता, तिथं तुमचा हनुम्या होता, इथं तुम्हाला वाचवायला आता कुणी नाही असं म्हणतायत आणि हाहाकार करतायत. राम लक्ष्मणाला हिणवतायत. तेवढ्यात मंदिरातली देवी बोलायला लागली. मंदिरातली देवी बोलते, बरं आता हे अहिरावण, हे महिरावण, मी तुमच्यावरती अतिप्रसन्न आहे. असं करा म्हणले, या राम लक्ष्मणाला काहीच करू नका, असंच सोडा, मी यांना कच्चं खाणार आहे. असं म्हणल्यानंतर मग ये अजूनच हाहाकार करायला लागले. देवी प्रसन्न झाली, आपल्यावर देवी प्रसन्न झाली. असं म्हणल्यानंतर मग प्रभू रामचंद्रांनी ओळखलं, मंदिरातून देवी बोलते खरी, पण कोणती देवी बोलते? कोणती देवी बोलते हो? प्रभू रामचंद्रांच्या मुखातून सहज उद्गार निघाले, आता जर माझा हनुम्या इथं असता तर तुमची काही खैर नसती. आता कौतुक ऐकल्यावर हनुमंतरायाला राहतंय कुठं, लगेचच उडी घेतली. अहिरावणानं महिरावणाचा नाश केला. राम लक्ष्मणाला पुन्हा उचलून स्वस्थानी परत आणलं. दृष्टांत संपला. या दृष्टांतामध्ये अहि म्हणजे अहंकार, मही म्हणजे ममता, राम म्हणजे ज्ञान, लक्ष्मण म्हणजे वैराग्य आणि हनुमंतराया म्हणजे भक्ती. हनुमंतराय रूपी भक्तीच्या जोरावर अहंकार आणि ममतेचा नाश करून ज्ञान वैराग्य स्वरूप असणारा परमात्मा मिळवता येतो. पण त्याकरिता हनुमंतरायानं जेवढी प्रेमयुक्त अंतःकरणानं भक्ती केली ना, तेवढी प्रेमयुक्त अंतःकरणानं भक्ती आपण केली पाहिजे. आपण कितीही भक्ती करून कितीही भजन करू, महाराज म्हणतात, राम राम तो सब कोई कहे, ठक ठाकुर और चोर, बिना प्रेम को रिझे नाही. तुलसी नंद किशोर. सगळ्या संतांनी प्रेमयुक्त अंतःकरणानं केली.
कितीतरी उदाहरण आहे. संत जनाबाईनं हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. संत नामदेव महाराजांनी प्रेमयुक्त अंतकरणानं भक्ती केली. म्हणून संत सावता महाराजांनी सुद्धा प्रेमयुक्त अंतकरणानं भक्ती केली. सावता सागर प्रेमाचा आगर, पण परिणाम असा झाला, सावत्याचे हृदयी बैसे नारायण. सावत्याचे हृदयी बैसे नारायण. कशानं हो? कृपेचे सिंहासन घालून या, कृपेचे सिंहासन घालून या. सावत्याचे हृदयी बैसे नारायण. सावत्याचे हृदयी बैसे नारायण. प्रेम करणं, देवावर प्रेम करणं म्हणजे नक्की काय? तो परमात्मा या सृष्टीच्या प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येक चराचरामध्ये आत बाहेर ओतप्रोत व्यापलेला आहे. हा भाव ठेवणं, ही भावना ठेवणं म्हणजे प्रेमयुक्त अंतकरणानं भक्ती करणं. सावता महाराजांची भक्ती सांगू तुम्हाला. सावता महाराजांनी काय केलं? सावता महाराजांनी आपल्या बैलाच्या जवळ जावं आणि बैलाच्या पाठीवर थाप टाकावी आणि आपल्या पत्नीला सांगावं, बैल विठ्ठल गे, शेत विठ्ठल गे. कोण सांगताय? बैल विठ्ठल गे, शेत विठ्ठल गे. विठ्ठल बनी मोठ काळी, ती बी विठ्ठल गे. सावता महाराजांची छोटीशी मुलगी होती नागू, चिमणी वाणी नागू माझी, ती बी विठ्ठल गे. एवढंच नाही, विठ्ठलाचा दास सावता, तो बी विठ्ठल गे. एवढी पूर्णत्वानं भक्ती आपल्याकडून घडावी. पूर्णत्वानं म्हणजे कशी? फक्त वरपांगी भक्ती नको. पूर्णत्वानं म्हणजे कशी? काय येणं? शरीरानं त्याची भक्ती घडावी. वाचेनं म्हणजे कशी? अखंडपणे त्याचं नामस्मरण घडावं. राम 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 राम, जय राम 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 राम. कायेनं घडावी, वाचेनं घडावी, मनानं. कायेनं वाचेनं मनानं घडली म्हणजे मग पूर्णत्वानं आपण त्याला समर्पित होतो आणि तो प्रभू परमात्मा आपल्याला हृदयात जागा देतो. अभंगाचा शेवटचा. काया वाचा मने भाव, काया वाचा मने भाव. जय हो. काया वाचा मने भाव, काया वाचा मने भाव. काया वाचा मने भाव, काया वाचा मने भाव, काया वाचा मने भाव, काया वाचा मने भाव. जनी म्हणे गावा देव, जनी म्हणे गावा देव, जनी म्हणे गावा देव, जनी म्हणे गावा देव. सर्व सुखाचा गर, सर्व सुखाचा गर, सर्व सुखाचा सागर, सर्व सुखाचा गर, सर्व सुखाचा गर, सर्व सुखाचा गर, सर्व सुखाचा गर, सर्व सुखाचा गर. उभा असे विटेवर, उभा असे विटेवर, उभा असे विटेवर.
उभा असे विटेवर उभा असे विटेवर उभा से विटेवर उभा से विटेवर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचा आगर सर्व सुखाचा आगर सर्व सुखाचा आगर. जोरात टाळी वाजवा आणि अशीच टाळी वाजून भजन करा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा हरि 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 जय जय हरि 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 जय जय हरि जय हरि जय हरि जय हरि जय जय हरि जय 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 जय
विठोबा रखुमा विठ्ठल 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 रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा हरी विठोबा पायी विट कैवारी होईना विठोबा पायी विट कैवारी होईना विठोबा पायी कैवारी होईना विठोबा पायी कैवारी होईना 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 विठोबा 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 पायी विट कैवारी होईना 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 विठोबा रखुमाई 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 रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई अरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा 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 रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा रखुमा धोबा 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 विठोबा 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 काय थांब एकटा वाजू राहिला तुम्ही वाजवायचं ना
अगदी खरं खरं सांगा बरं, कोणी कोणी भजन केलं का फक्त पाहत होती दीदी किती हार घालून घेते? सगळ्यात आधी तर मी सगळ्यांची क्षमा मागेन. अगदी वेळ झालेला आहे, आपली कीर्तनाची वेळ काटा पुढे सरकतो आहे. अगदी तुम्ही माझ्याकरता लेकराप्रमाणे स्वतःचं लेकरू आहे म्हणून समजून घ्या. आणि तुम्हा सर्वांच्या चरणावरती साष्टांग दंडवत प्रणिपात. खरं तर संत जनाबाईच्या या अभंगावरती मी बोलावं या पात्रतेची मी नाही. सगळ्यांपेक्षा ज्ञानानं वयानं मानानं खूप लहान आहे, पण गुरुमाऊली परमपूज्य संत स्वामीने कृपेजी महाराज ज्याप्रमाणे बुद्धी देतील त्याप्रमाणे अभंगाचा भावार्थ तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. आजच्या संकीर्तन सेवेकरता सुंदर अशी गायनाची वादनाची साथ ज्यांची आपल्याला लाभली असे हरिभक्त परायण या ठिकाणी उपस्थित असणारे हरिभक्त परायण श्री भरत महाराज मिटके बाबांच्या चरणावरती नतमस्तक. हा नाही बरोबर आहे, त्यांचं काटा पुढे गेलाय ना. तुम्ही सगळे सुद्धा बाबा सुद्धा उभे राहिलेत तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक. अगदी स्वतःच्या लेकराप्रमाणे मला सांभाळून घेतलं. हरिभक्त परायण श्री विश्वनाथ महाराज राजपूत हरिभक्त परायण अगदी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे हरिभक्त परायण दांडेकर सर या ठिकाणी उपस्थित असणारे हरिभक्त परायण श्री काकळी महाराजांचं नाव काय? कुणाल महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक. एकदा टाळकरी मंडळींकरता जोरदार टाळी वाजवा. त्याचप्रमाणे सुंदर अशी पखवाजाची साथ ज्यांची आपल्याला लाभली हरिभक्त परायण सोपान महाराज चौधरी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे हरिभक्त परायण हनुमान महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. दोघांच्याही चरणावरती नतमस्तक. दोघांच्याही करता जरा जोरात टाळी वाजवा. एवढी कंजूसी त्यांनी वाजवताना नाही केली कंजूसी, मग आपण त्यांच्याकरता वाजवताना कशाला कंजूसी करायची? सुंदर असे हार्मोनियमचे साथ देणारे हरिभक्त परायण बाळासाहेब महाराज घुले या ठिकाणी सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. उखाडे बंधू म्हसरूळ सर्वांच्या चरणावरती नतमस्तक. सर्वांचेच आभार. पुन्हा एकदा आप्पांच्या चरणावरती नतमस्तक. अनेक ज्येष्ठ मंडळी उपस्थित आहेत सर्वांच्या चरणावरती नतमस्तक. ज्यांच्या संस्कारांची शिदोरी घेऊन मी तुमच्यासमोर बोलते आहेत असे माझे अण्णा माझे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे काका सुनील काका कोऱ्हाळे या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक. आणि झालेली सेवा सद्गुरू चरणी समर्पित करून सावता महाराजांच्या चरणी समर्पित करून संत नामदेवांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. 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 निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोली ने कुणे वेणे मा कुणे उत्तर करा क्षमा पराग महाराज तुम्ही सिद्ध नाही उच्चारी रागिकार व्याकुला. करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध मने ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा. करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. कुंडलिका वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की.